प्रेमात पडायला कोणाला आवडत नाही. प्रत्येकजण कोणाच्या ना कोणाच्या प्रेमात पडलेलाच असतो. पण त्याचा परिणाम काय होणार हे प्रेमात पडताना कळत नाही. जेव्हा त्याचे परिणाम काही महिन्यांनी कळायला लागतात, तेव्हा पायाखालची जमीन सरकते. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की गुरुवारची तारीख होती, 12 फेब्रुवारीचा दिवस होता. गावातील लोकांना एक सेफ्टी टँक परिसरात दुर्गंधी येत असल्याचं दिसलं. त्यावेळी काही लोकांनी त्या सेफ्टी टाकीकडे पाहिलं, तेव्हा त्यांना त्यामध्ये एका पत्र्याची पेटी तरंगत असताना दिसून आली. पत्र्याची पेटी लहान नव्हती, तर ती खूप मोठी होती. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी पोलिसांना फोन केल्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनेचं गांभीर्य ओळखलं आणि ते घटनास्थळी पोहोचले. आता घटनास्थळी आल्यानंतर त्यांनी स्थानिक जे त्या ठिकाणी लोक होते त्यांच्या मदतीने ते सेफ्टी टाकीमधून पत्र्याची पेटी बाहेर काढली आणि खरी दुर्गंधी कशामुळे येत होती ते त्यांना कळालं. मात्र ज्यावेळेस पेटी उघडली त्यावेळेस एक धक्कादायक दृश्य समोर दिसलं. कारण ते एका पेटीमध्ये एका तरुणीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत दिसून आला होता. ते पाहून पोलीस आणि स्थानिक नागरिकही हैराण झाले. कारण पुरावा त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा नव्हता, परंतु मृतदेहाच्या हातावर एक टॅटू काढलेला होता आणि त्या टॅटूवर नाव होतं दीप नावाचं. या नावावरून पोलिसांनी जेव्हा त्या तरुणीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तिचं नाव समोर आलं आणि तिचं नाव होतं अशरफ उर्फ शिया. आता शिया कुठली होती, तर महाराष्ट्राच्या गोंदिया येथील रहिवासी. ज्यावेळेस पोलिसांनी पूर्ण तिची माहिती काढली त्यावेळेस तिचे इंस्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स असल्याचं देखील पोलिसांना लक्षात आलं. मात्र ज्या पद्धतीने तिचा मृत्यू झाला होता ह्या पाठीमागं काय कारण आहे हेच आता शोधण्याचं काम पोलिसांना करायचं होतं. मित्रांनो, नेमकं काय घडलं होतं तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. वय वर्ष अवघे 22 वर्षाचे, नाव अशरफी उर्फ शिया. सोशल मीडियावर खूप ॲक्टिव्ह, प्रत्येकाच्या कमेंटला उत्तर देणं यासह विविध प्रकारच्या पोस्ट करणं. त्यामुळे तिने लाखो फॉलोअर्स तयार केले होते, जमवले होते. मात्र यातील एक फॉलोअर्स तिने मध्य प्रदेश राज्यातील भोपाळ येथील मिळवला होता. त्याचं नाव होतं समीर. समीर हा भोपाळमधील निशांतपूर परिसरात राहत होता. तो रिक्षा चालवून उदरनिर्वाह करत होता. पण तो शियाच्या प्रत्येक रील्स पाहत होता, प्रत्येक रील्सला प्रतिक्रिया देत होता आणि यामधून शिया आणि समीर यांच्यामध्ये जवळीकता वाढत गेली. दोघांमध्ये सुरू झालेल्या बोलण्यातून दोघांमध्ये प्रेम कधी झालं हे दोघांनाही कळालं नाही. दोघेही एकमेकांचे चाहते झाले होते. शिया तर समीरच्या राहणीमान आणि बोलण्यावर एवढी फिदा झाली होती की तिला वाटत होतं की समीर हा आपल्या आयुष्याचा जोडीदार बनावा. त्यासाठी ती प्रयत्न देखील करत होती. तर दुसऱ्या बाजूने समीर हा मी किती श्रीमंत आहे याची झलकही दाखवत होता. प्रत्यक्षात समीर कोण होता, तर तो एक रिक्षा चालक होता. पण सोशल मीडियावर कशी फसवणूक केली जाते त्याचं समीर हा एकमेव उदाहरण बनला होता. अंधाऱ्या दुनियेत जगणाऱ्या शियाला हे सर्व काही कळालं होतं. तरी देखील ती त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होती. प्रत्येक दिवस शिया आणि समीर या दोघांमध्ये वाढत असलेलं प्रेम आता वेगळ्या मार्गावर जाऊ लागलं होतं. समीर आणि शिया दोघेही एकाच वयाचे होते. त्या समीर याच्या आयुष्याची संपूर्ण माहिती घेण्याऐवजी शिया त्याच्याबरोबर राहण्यासाठी तयार झाली होती. त्यासाठी शियानं घरी आईवडिलांना धोका दिला होता. आईवडिलांना काहीच न सांगता तिनं मध्य प्रदेशातील भोपाळ गाठलं होतं. त्या ठिकाणी तिला समीर भेटला होता. त्या ठिकाणी त्यांची भेट झाल्यानंतर समीर याने काही दिवस तर शियाला शहरात विविध ठिकाणी फिरवलं आणि जेव्हा शियाला त्याने त्याच्या घरी नेलं त्यावेळी शियाची खरी ओळख त्या ठिकाणी त्यांनी सांगितली नाही. त्या ठिकाणी सर्व लोकांना सांगताना असं सांगितलं की शिया ही माझी मेहुणी आहे. पण घरात त्याची पत्नी होती हे जेव्हा शियाला कळालं तेव्हा तिच्या पायाखालची जमीन सरकायला सुरुवात झाली. कारण समीर याचं यापूर्वीच लग्न झालेलं होतं, त्याला 2 मुलेही होती. हे सर्व उजेडात आलं तेव्हा शियाला घरात राहणं मुश्किल वाटू लागलं. तरी देखील आईवडिलांना आता सोडून आल्यामुळे आता परत जाण्याचे मार्ग तर बंद झालेले होते. त्यामुळे शियाने समीर बरोबर त्याच घरात राहण्याचं पसंत केलं. समीर, त्याची पत्नी आणि मुले त्याच घरात राहू लागली. जेव्हा एकाच घरात 2 पत्नी राहू लागल्या त्यामुळे त्या ठिकाणी वाद वाढू लागले. वाद होऊ लागल्यामुळं समीरच्या पत्नीनं असं ठरवलं की मला या ठिकाणी राहायचंच नाही, मी आता माझ्या माहेरी जाते. जेव्हा पत्नी जबलपूर या ठिकाणी माहेरी गेली तेव्हा शियाला आता बरं वाटू लागलं होतं. कारण त्याच्या वाटातला एक काटा दूर झालेला होता. एका बाजूला इंस्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स असलेली शिया आता अंधाऱ्या खोटडीत अडकली होती. तिच्या आता कोणत्याही प्रकारचे व्हिडिओ येत नव्हते, रील्स येत नव्हत्या. त्यामुळे शिया प्रत्येक वेळी रील्स टाकण्याचा प्रयत्न करत जरी असली तर तिच्या आयुष्यात जो काळाकुट्ट अंधार जमा होऊ लागला होता हे सर्व काही सांगून जात होता. त्यामुळे शिया कचली होती. आता काय करावं तिलाही कळत नव्हतं. एवढी माहिती तर शियाला झाली होती. पण जेव्हा शियाने समीर याची अजून माहिती गोळा करण्यास सुरुवात केली तेव्हा तिच्या समोर अजून धक्कादायक माहिती आली.
कारण समीर याने राजस्थान आणि महाराष्ट्रात अनेक तरुणीशी संपर्क ठेवलेला होता. त्याचबरोबर समीर याचे यापूर्वी 2 लग्न झालेले होते. पण शियाला हे कळालं नव्हतं. मात्र ही सर्व तिच्या कानावर माहिती आली तेव्हा ती पूर्णपणे हादरून गेली. समीरवर जीवापाड प्रेम करणारी शिया मात्र आता समीर बरोबर राहण्यासाठी देखील घाबरू लागली होती. कारण समीरचं भयंकर रूप आता तिच्या समोर येऊ लागलं होतं. जसा जसा काळ पुढे जाऊ लागला होता त्या पद्धतीने शिया आता समीरपासून सुटका कशी करून घेता येईल यासाठी प्रयत्न करत होती. ज्या काही गोष्टी शिया करत होती त्या गोष्टी देखील समीरच्या लक्षात येऊ लागल्या होत्या. त्यामुळे शियानं आपल्या बाजूने काही पुढचं पाऊल उचलण्या अगोदर समीरने शनिवार दिनांक 7 फेब्रुवारी 2026 रोजी संध्याकाळी शियाला जवळ ओढलं. पण शियाने नकार दिला आणि समीरचा याच वेळी पारा चढला. त्याने त्याच ठिकाणी शियाचा गळा दाबला आणि तिला जागीच संपवलं. पण आता शियाचा बंदोबस्त कसा करावा हा प्रश्न समीरला पडलेला होता. त्यानं पहिल्या पत्नीकडून हुंड्याच्या स्वरूपामध्ये एक पत्र्याची पेटी मिळालेली होती. त्याकडे त्याचं लक्ष गेलं आणि त्याने ते पेटी खाली घेतली. पेटी खाली घेतल्यानंतर शियाचा जो मृतदेह होता त्या पेटीमध्ये टाकला. आता पेटी तर खूप मोठी होती, ती लपवायची कुठं असा प्रश्न त्याच्या समोर पडलेला होता. त्यामुळे त्याने गावात एक चक्कर मारली आणि त्याला गावाच्या एका बाजूला एक शेपटी टाकी दिसली. शेपटी टाकी दिसल्यानंतर याच टाकीमध्ये जर तिचा मृतदेह पेटीसहित टाकला तर कोणालाच लक्षात येणार नाही असं त्याला वाटू लागलं होतं. घरापासून त्याने त्या शेपटी टाकीपर्यंत जी पत्र्याची पेटी होती ती फरफटत नेली आणि ती शेपटी टाकी होती त्या टाकीत ती पेटी टाकून दिली. दुसऱ्या दिवशी सकाळी झाल्यानंतर तो जबलपूरच्या आपल्या दुसऱ्या पत्नीकडे भेटायसाठी गेला. जाण्यापूर्वी त्याने आई भाऊ बहिणीला सर्व काही शियाबद्दल सांगितलं होतं आणि त्यानंतर तो निघून गेला होता. आता समीर 3-4 दिवस त्या ठिकाणी राहायला काहीच नाही झालं असं त्या ठिकाणी तो दाखवत होता. सर्व काही सुरळीत चालू होतं. मात्र गुरुवारचा दिवस उजडला, 12 तारीख होती. जेव्हा त्या शेपटी टाकीपासून दुर्गंधी येऊ लागली त्यामुळे स्थानिक लोकांनी त्या टाकीकडे जाऊन पाहिलं त्यावेळेस त्यांना त्या ठिकाणी पत्र्याची पेटी तरंगत असताना दिसली. त्यामुळे त्यांनी तात्काळ निशाणपूर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी मनोज पाटवा यांना फोन केला. पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेतलं आणि थेट घटनास्थळी पोहोचले. त्या ठिकाणी स्थानिकांच्या मदतीने पेटी बाहेर काढण्यात आली. पेटी ज्यावेळेस उघडली त्यावेळेस सर्वांनाच धक्का बसला. कारण त्या पेटीमध्ये कुजलेल्या अवस्थेत एका तरुणीचा मृतदेह होता. ती तरुणी होती शिया. आता त्यानुसार पोलिसांनी तपासाची चक्र फिरवायला सुरुवात केली होती. प्राथमिक माहितीनुसार असं पोलिसांच्या लक्षात आलं की समीर याच्या घरी ही तरुणी राहत होती. त्यानुसार पोलिसांनी पहिल्यांदा समीर याला ताब्यात घेतलं. त्यावेळेस त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने सुरुवातीलाच असं सांगितलं की माझा तिचा परिचयच नव्हता, मी तिला ओळखत नाही. पण ज्यावेळेस पोलिसांनी त्यांची खाकी दाखवायला सुरुवात केली त्यावेळेस समीर सर्व काही बोलू लागला. शियाबरोबर माझी इंस्टाग्रामवर ओळख झाली होती, आमच्या दोघांचं प्रेम झालं होतं. ती मला भेटण्यासाठी देखील आली होती. परंतु पहिल्या पत्नीचे भांडण झालं, ती सोडून गेली. दुसरी जी पत्नी होती तिच्याबरोबर शियाचं भांडण झालं, त्यामुळे ती देखील माहेरी निघून गेली. अशा प्रकारचे आमचे वाद सुरू झाले होते. त्यामध्येच पुन्हा शिया मला लग्न करण्यासाठी दबाव टाकत होती. जर लग्न करायचं नाही तर मला 5 लाख रुपये दे अशी मागणी करत होती. त्यामुळेच मी तिला गळा दाबून संपवल्याची कबुली दिली. ज्या पद्धतीने पोलिसांना माहिती होती ती माहिती मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी समीर याचा भाऊ, तिची आई, बहीण यांना देखील ताब्यात घेतलं. कारण त्यांना सर्व माहिती असताना देखील ते अनभिज्ञ राहिले. त्यांनी पोलिसांना कोणत्याही प्रकारची माहिती दिली नाही. आता या प्रकरणी या सर्वांना अटक करण्यात आली. पोलीस तपास करत आहेत. मात्र मित्रांनो हे लक्षात घ्या, ज्या पद्धतीने शियाने लाखो फॉलोअर्स इंस्टाग्रामवर जमवले होते आणि त्याच इंस्टाग्राममुळं तिला तिचा जीव देखील गमवावा लागला. त्यामुळे आईवडिलांपेक्षा आपल्या जीवावर कोणीही दुसरं प्रेम करत नाही. हेच या आजच्या घटनेवरून आपल्याला लक्षात येतं. यामध्ये आपल्याला कोणाला बदनाम करायचं नाही अथवा कोणाला परेशान देखील करायचं नाही. पण यातून सावधगिरी बाळगावी हाच हेतू ही घटना सांगण्यापाठीमागचा आहे. तर पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार.